नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं। बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं। बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितं। धर्माविरुद्धभूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ। बळिया माझी बळ तेमी जाणे आढळ। बुद्धिमंती केवळ बुद्धी तेमी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना भगवान परमात्मा म्हणतात की मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव। ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे मणी आणि त्यामध्ये एखादा धागा किंवा सूत्र ओवलेलं असतं, म्हणजे सगळ्या मण्याला आधार ज्याप्रमाणे ते सूत्र आहे तसा संपूर्ण जगताला अधिष्ठान रूपाने आधार मीच आहे। परंतु त्या सूत्रामध्ये आणि मण्याच्या दृष्टांतामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो। मणी लाकडाचे असतात किंवा एखाद्या धातूचे असतात आणि ते ज्यामध्ये ओवलेले आहे तो धागा कापसाचा वेगळा आहे। परंतु त्या दृष्टांतातली उणीव बाजूला सारण्यासाठी ज्ञानोबाराय जे उदाहरण देतात ते उदाहरण असं आहे की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले। तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी। सोन्याचाच मणी तयार करावा तो सोन्याच्या सुतामध्ये ओवावा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद आता अनुभवाला येत नाही। फक्त आपल्या व्यवहारामध्ये किंवा वाणीमध्ये भेद आहे की याला आपण सूत्र म्हणतो, त्याला मण्याचा आकार म्हणतो, तत्वतः मात्र ते सगळं सोनंच आहे। जसं त्या मण्याच्या आणि सूत्राच्या दृष्टांतामध्ये आत बाहेर केवळ सोन्याचीच व्याप्ती आहे, तैसे म्या जग धरिले सभाय अभ्यंतरी, तसं आत बाहेर संपूर्ण जगताला धारण करणारा मीच आहे आणि मी असल्यामुळे जगतातल्या संपूर्ण पदार्थामध्ये माझी व्याप्ती आहे। मग पंचमहाभूतामध्ये असणारा प्रत्येक विषय मीच आहे। जसं की पृथ्वीच्या ठिकाणी गंध ते माझं स्वरूप आहे, जलाच्या ठिकाणी रस तो मीच आहे, अग्नीच्या ठिकाणी असणारं रूप, वायूचा असणारा स्पर्श, आकाशामध्ये विद्यमान असणारा शब्द, पुरुषांच्या ठिकाणी पुरुषत्व, या सगळ्यामध्ये माझी व्याप्ती आहे। किंबहुना सगळ्या प्राणीमात्रांचं जीवन, उपजीविका, अन्न किंवा आधार किंवा त्यांचा असणारा प्राण तो सुद्धा मीच आहे। सुवर्णाची सिंहासनी सुवर्णमूर्ती बैसवुनी पूजिजे सुवर्ण सोमनी तिन्ही एकपणी भासत असे। भागवतातली काय दृष्टांत आहे नाथ महाराजांचा। सिंहासन केलं आहे सोन्याचं, मूर्ती आहे सोन्याची आणि ज्या फुलांनी पूजा करायची तेही सोनंच आहे। मग आपण म्हणू शकतो फुलं वेगळी आहे, देवीची मूर्ती किंवा देवाची मूर्ती वेगळी आहे, सिंहासन वेगळं आहे। तर हे वेगळेपणा फक्त वाणीत आहे का तत्वतः आहे? किंवा हेच उदाहरण ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये देतात। सुवर्णाच्या चंडिका सुवर्णशुळेची देखा, सुवर्णाच्या महिखा नाश केला, तो देवलवसिया कडा व्यवहार गमला पुढा, वाचोनी महिषशूळ चामुंडा सुवर्णचे ते। त्या दृष्टांतामध्ये क्रमांक वेगळा आहे बरं, दुसऱ्या ओळीमध्ये क्रमांक वेगळा आहे, क्रमांक ध्यानात ठेवा। सुवर्णाच्या चंडिका सुवर्णशुळेची देखा, सुवर्णाच्या महिखा नाश केला। क्रमांक कसा आहे? चंडिका, शूळ आणि महिषासूर। पण दुसऱ्या ओळीमध्ये वाचूने महिष, शूळ, चामुंडा, सुवर्णाचे ते। एका क्रमाने असा आहे, दुसऱ्या ओळीमध्ये क्रमांक वेगळा आहे। म्हणजे तुम्ही एका क्रमाने बघा, चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने सोनंच आहे, दुसरं काही नाही। आणि ती व्याप्ती असल्यामुळे जगतातला कोणताही पदार्थ आपण अनुभवला, खरं तर प्रपंचामध्ये फक्त पंचविषयाचा विस्तार आहे। पंचविषयाच्या पलीकडे जगतामध्ये विषयच नाही,
कोणताही विषय घ्या आणि त्या पंचविषयाचं कारण पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूतामध्ये सूक्ष्म रूपाने असणारा प्रत्येक विषय तिथे भगवंताने आपली व्याप्ती सांगितली. म्हणजे आपण जरी जलप्राशन केलं तरी जलप्राशन करतानाही भगवत अनुभूती येऊ शकते. कारण पाण्यामध्ये असणारी गोडी, रस, माधुर्य ते भगवंताचं आहे. आणि भगवंताचं जर माधुर्य नसेल तर आपल्याला पाण्यामध्ये गोडीसुद्धा अनुभवाला येणार नाही. आकाशामध्ये निर्माण होणारा शब्द ती भगवंताची अनुभूती आहे. कोणत्याही फुलाचा जर आपण गंध घेतला तर आपल्याला वाटतं की आपण फुलाचा गंध घेतो आहे, परंतु गंध रूपाने त्यातला परमात्माचा अनुभवाला येतो. अशी भगवंताने आपली व्याप्ती प्रसंगाने सांगितली. आणि मग 10व्या 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सुद्धा बीजरूपाने असणारा मीच आहे. सगळ्या जगताचं उपादान कारण, त्याला सनातनम बीजम असं म्हणतात, ते सुद्धा मीच आहे. आणि मग त्या माझ्या बीजापासून अर्थात कारणापासून माया उपाधी धारण करून पहिल्यांदा संकल्प होतो एकोहम भवस्याम प्रजायेय एकाकी न रमते. एकटं देवाला सुद्धा करमत नाही. माणसाला करमणार नाही यात नवल काय. एकट्या माणसाला करमत नाही बघा. जर समूहामध्ये असेल ना तर संवाद होतो, आणि एकटा जर असेल तर तो इतराला फोन लावतो. आपण विचारलं का लावला, अरे मी एकटाय मला आठवण आली. म्हणजे करमत नाही एकट्या माणसाला. देवाला सुद्धा करमलं नाही. आणि देवाचाच अंश जीव असल्यामुळे जीवालाही एकट्याला करमत नाही. एखादा विराळा असतो की त्याला एकांतावासात करमतं, पण एरवी करमत नाही. एकाकी न रमते. माया उपाधी धारण करून ईश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. पण त्याच्यात क्रमांक आहे. पहिल्यांदा गगन, वायू, तेज, जल, पृथ्वी, अपंचीकृत पंचमहाभूत, त्या सर्वांचं मिश्रण त्याला पंचीकरण म्हणतात. त्यापासून ब्रह्मांड तयार होतं. जोपर्यंत सगळ्या प्राणीमात्राची कर्म असतात तोपर्यंत ब्रह्मांड राहतं. आणि सगळ्या प्राणीमात्रांच्या कर्माचा नाश व्हायचा युगपत काळ आला की प्रळय काळ होतो. प्रळयामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र अव्यक्तामध्ये सूक्ष्म रूपाने राहतात. जसं उन्हाळा आल्यानंतर गवताचं बीज जमिनीमध्ये राहतं, त्याप्रमाणे सगळे प्राणी मात्र सांडून या स्थूळधर्म महाभूती भूतग्राम लया जाती सूक्ष्म होणी जेथ अतया अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे. ते प्रळय काळामध्ये अव्यक्ताला येतात. प्रळय काळामध्ये ऊनही फार, सूर्यच 12 कालाने तप्त होतो. सगळ्या ब्रह्मांडाची राख होऊन जाते. प्रचंड वारा सुटतो आणि त्यानंतर पाऊस पडतो. एवढा पाऊस की पृथ्वीपासून सूर्यापर्यंत नुसतं पाणीच पाणी. तसे तर पृथ्वी पण राहत नसेल त्या काळामध्ये, पण फक्त प्रलय काळ होऊन जातो. ज्या क्रमाने सृष्टी निर्माण होते त्याच क्रमाने तिचा पुन्हा प्रलय काळात लय होऊन जातो. पण जगताचं कारण असणारं जे अनादी अनंत असं परब्रह्मतत्व ते नष्ट होत नाही. ते उत्पत्तीलाच येत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, असं जे अनादी तत्व बीज आहे ना, भगवान म्हणतात मी तुला हातामध्ये देतो आहे. ऐसे अनादी जे सहज ते मी गा विश्व बीज, हे हातातळी तुझं देजत असे. आणि मग जे अपरोक्ष रूपाने प्राप्त झालं, ज्या परब्रह्मतत्वाच्या विषयी आता जगत नाही, जगताचं कारण नाही, असं अनावृत त्याला उघडं म्हणतात. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आता अविद्येचं मायेचं कोणताच आवरणाचा भाग नाही, असं शुद्ध निर्विकार असंग निरुपाधिक जे तत्व ते तुला अपरोक्ष रूपाने प्राप्त झालं, ते उघड करून जर तू आत्मा काय अनात्मा काय या विचाराच्या भूमिकेमध्ये आणलं तरच तुला याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. परंतु हे सगळं बोलणं अप्रासंगिक आहे. मग उघड करून पांडवा जै हे आनिसी सांख्याची या गावा तर ययाचा उपयोग बर्बादे खसील. आता भगवान का म्हणतात हे अप्रासंगिक आलाप आहे. भगवंताला सांगायची आहे आपली व्यापकता. ती व्यापकता सांगता सांगता परब्रह्मतत्व कसं आहे इथपर्यंत परमात्मा आले. पण पुढचं वाक्य काय झालं, जेव्हा हे आत्मा अनात्म विचाराच्या भूमिकेमध्ये तो विचार करशील तेव्हा या ज्ञानाचा तुला चांगला उपयोग कळेल. मग आता उपयोग सांगणं हा विषयांतर झालं की नाही. भगवान सावध झाले. आता याचा उपयोग काय होतो, तो उपयोग कसा करायचा, कोणी करायचा, हे सगळं या संबंधाने सांगण्याचा भाग आला की नाही. आणि विषय काय चालू आहे, व्याप्ती सांगायची आहे. त्याचा उपयोग काय होतो, त्याने मिळतं फल काय,
हा विषय इथला नाही आहे. म्हणून भगवान म्हणतात ययाचा उपयोग बर्वादे कसील परी, हे अप्रासंगिक आलाप. या प्रसंगाला अनुसार हे बोलणं नाही. किंवा दुसरा आपण अर्थ घेऊ शकतो की प्रसंग आहे युद्धाचा, वेळ आहे कमी, आणि भगवान सांगायला चालले विस्ताराने. याचा उपयोग बर्वादे कशील, याचा उपयोग तुला स्वतःला काय होईल, कृतकृत्यता. जगाला उपयोग काय होईल, लोकसंग्रह. मग सगळा हे सांगण्याचं कारण इथं नाही ना. मग कदाचित भगवान म्हणतात हे अप्रासंगिक आलाप, आता असतो तो विषय राहू दे, बोलो संक्षेप. विस्तार झाला थोडासा, बीजम सांगायचं आहे पण 2-3च वयाचा विस्तार झाला तरी भगवान म्हणतात हा विस्तार चांगला नाही. आता असतो बोलो संक्षेप, जान तपियांच्या ठाई तप, ते रूप माझे. 44 क्रमांकाची ओवी आहे. अर्जुना, आता विस्तार मी बोलणार नाही पण संक्षेपतः बोलणार आहे. बोलण्याच्या पद्धती 2 आहे. एक विस्तारतः बोलणं, त्याला व्यास पद्धती म्हणतात, आणि सूत्ररूपाने प्रतिपादन करणं ही एक पद्धती, समास पद्धती म्हणतात. तर व्याख्यान करणाऱ्या पुरुषाला कधी सूत्ररूपाने पण बोलता आलं पाहिजे आणि कधी विस्ताराने पण बोलता आलं पाहिजे. सूत्ररूपाने कधी बोलावं उशीर झाला तर, आणि विस्ताराने कधी बोलावं स्वयंपाक झाला नाही तर. काही काही माणसं कानात महाराज थोडंसं लांबवावर, अजून स्वयंपाक झाला नाही, असंही बोलता आलं पाहिजे. फक्त ते मला जमत नाही बुवा विस्तार, म्हणजे वेळेच्या पुढं जायला ते नाही केलं नाही पाहिजे, वेळेच्या अगोदरच उरकलं पाहिजे की नाही. 2 पद्धती आहे. सूत्ररूपाने पण बोलावं. गुरुवारी मारुती बाबा बऱ्याच कार्यक्रमाला अध्यक्षस्थान भूषवितात, आणि मग अध्यक्षी असणारा आशीर्वचन बोलण्याचा जेव्हा प्रसंग येतो की नाही, तर बाबा किती बोलतात, फार झालं 3 मिनटं, नाही तर 2-2.5 मिनटामध्ये बाबा बरोबर आणि पुन्हा सर्वांगाने बोलतात. बरं, सर्वांचा समावेश करून सर्व विषयाला स्पर्श करून मोजकंच बोलतात. साच आणि मवाळ पुढे मितली, मोजकं बोलावं. आणि जे मोजकं बोलतात लोक त्याची वाट पाहतात. जास्त बोललं का लोक कंटाळतात. बघा, जे उदाहरण निसर्गातलं आहे. कोकिळी फक्त वसंताचं आगमन झालं की 2च महिने कलरव करतो. 2च महिन्यामध्ये कोकिळीचं पूजन आहे, तर लोक आवर्जून वाट पाहतात. आणि कावळा वर्षभर चालू आहे काव काव, तर लोक दगड मारून पाठवतात त्याला. आणि मोजकंच बोलावं, जास्त बोलू नाही. भगवान संक्षेपतः मी बोलणार आहे. जाणून घे अर्जुना, तपी यांच्या ठाई तप ते रूप माझे. तपस्वी पुरुषाला आपल्या तपाचा, बलवान पुरुषाला आपल्या बलाचा, आणि बुद्धिमान पुरुषाला आपल्या बुद्धिमत्तेचा अभिमान होऊ नये. कारण या सर्व ठिकाणी असणारी या शक्ती भगवंताची विभूती आहे. जान तपी यांच्या ठाई तप ते रूप माझे. तपस्वी पुरुषांचं तप ते मी आहे, पण नेमका असा आहे, करिता तपे कामक्रोध खवळते. कारण तपामध्ये जर अभिमान आला, महाभारतामध्ये एक प्रसंग आलेला आहे. पण तिथे जाजली नावाचे काही ऋषी असते, त्यांनी तप केलं, इतकं तप केलं भयानक, तर त्यांच्या मस्तकावर असणाऱ्या ज्या जटा, त्यामध्ये एका पक्षिणीने आपली असणारी पिलं जन्माला घातली. म्हणजे घरटं तयार केलं. ते घरटं तयार मोडू नये म्हणून ते जागेवर हल्लेच नाही. मग त्यामध्ये पक्षिणीने आपली अंडी जन्माला घातली, त्याच्यातून पिलं बाहेर आली, ती मोठी झाली आणि उडूनही गेली. तरी ऋषी एकाच जाग्यावर. हे फक्त ऐकावर आपल्या मांड्या मोडतात. एका तासात आपण किती आसनं बदलतो. काय सहनशीलता किंवा तितिक्षा असेल, त्या काळात तेवढं आयुष्यही होतं की नाही. आणि मग हे सगळं झालं की तपाचा आला हा अभिमान. ते ऋषीने तप केलं आणि झाडाखाली बसले, तर एका पक्षिणीने त्यांच्या अंगावर देहधर्म केला, विष्ठा टाकली. आता पशु काय पाप पुण्य जाणती, पक्षाला काय माहितीच. त्यांनी वर पाहिलं, तर वर पाहिल्याबरोबर ते पक्षिणीची राग झाली, जळून गेली ते पक्षिणी किंवा काही पक्षी असेल. अभिमान झाला तपाचा. आता तप आपला असं आहे म्हणे. आणि मग भिक्षा मागायला गेली. एक पतिव्रता माऊली होती. त्यात पती सकाळी शेतामध्ये गेला आणि जेवणाच्या प्रसंगाला माघारी आला. आता त्याला भूक लागली आणि यालाही भूक लागली तपस्वी पुरुषाला. मग काही काही माणसाला लवकर वाढलं नाही ना तर सहन नाही होत. बघा, मग थोडं उशीर झाला ना पंक्तीला होत नाही तर करू नये, असं सगळं सांगतात ते. एकदम उशीर नाही सहन होत. ती पतिव्रता माऊली आपला पती आल्यानंतर त्याने त्या पतीला हातपाय धुण्याकरता पाणी दिलं. स्वयंपाकाचे सगळे पदार्थ वाढले आणि माशांनी जेवणाकरता विक्षेप करून तिने पंखा घेतला हातामध्ये आणि ते असं वारा घालू लागले जेवता जेवता.
नियम आहे पतिव्रता माऊलीचा हा. भोज्येषु माता, जोपर्यंत आपल्या पतिदेवाचं जेवण होत नाही तोपर्यंत तिने जागा सोडू नये. का? काही पदार्थ लागेल किंवा एखादी माशी वगैरे ताटामध्ये पडेल, इतकी याला सेवा म्हणतात. पतीच्या मता अनुसरोण्य पतिव्रता. ते पंख्याने वारा मारू लागली, वारा घालू लागली आणि तेवढ्यात हा अंगणात आला. ओम भगवती भिक्षाम देही, भगवती भिक्षाम देही. 2-4 आरोळ्या दिल्या, पण ती काही लवकर घरातून बाहेर पतिव्रता माऊली आलीच नाही. राग आला, डोळे असे लाल बुंद झाले. आता हा वनातून आलेला होता. बरं, याने आपल्या तपाने त्या पक्षाला जाळलं होतं, हे कोणी पाहिलं नव्हतं. करत तर CCTV नव्हते, त्याच्यामुळे याच्याशिवाय दुसरा कोणी पाहिला नव्हता. आणि मग ती पतिव्रता माऊली पतीचं भोजन झाल्यानंतर भिक्षा घेऊन आली आणि त्या ऋषीच्या झोळीमध्ये भिक्षा वाढली. त्याला राग आला होता, तो पाहू लागला रागाने. ती पतिव्रता माऊली, महाराज रागान पाहू नका, जळून जायला मी काही पक्षीनी नाही. तो गारच झाला. ते म्हणे, वनातली बातमी याला कशी काय कळाली? ते म्हणे, जसं तुमचं तप आहे ना, तसं पतीची काया वाचा मनाने सेवा करणं हे माझं तप आहे. म्हणून पतिव्रता माऊली काही सामान्य समजू नका. गृहस्थ जीवनाचा पुढे विचारच येणार आहे. धर्माच्या अविरोधी असणारा काम, गृहस्थ जीवनातला सुद्धा काम, हे सुद्धा भगवंताची विभूती आहे. म्हणून गृहस्थ जीवनाचा तिरस्कार नाही. पुढे आता ते चिंतन येणार आहे क्रमाक्रमाने. पण ते पतिव्रता माऊली फक्त पतीची सेवा करावी. शास्त्रात तर असा विचार आला आहे की पतिव्रता माऊलीने फार जास्त उपवास पण करू नये. याचा अर्थ असा नाही की मग आता आज सोमवार सोडून द्यायचा, उद्या परवा येणार एकादशी करायची नाही, हे तात्पर्य घेऊ नका. तात्पर्याच्या काही माता माऊलीने मनानेच उपवास काढलेले, मनानेच. आता ते कुठं आलं शास्त्रामध्ये मलाही माहिती नाही की 21च मोदक करायचे, 1 मिठाचा करायचा, मिठाचा लागला की पुन्हा जेवणच करायचं नाही. कुठं आलं मला माहिती नाही. आपण काही कोणा टीकेच्या विरोधात नाही बरं, नाही तर उगम मोर्चा निघायचा उद्या, असं नको व्हायला. असंही नाही ना, काही उपवास मनानेच आलेले आहे. तर पतिव्रता माऊलीने काया वाचा मनाने पतीची सेवा करावी. सगळ्यात मोठं तिचं ते व्रत आहे, व्रत. ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात बघा 18व्या अध्यायामध्ये, पै आघवाची भोगेशी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाचे नामे जैसी तपेती या केली. तपाचं स्वरूप सांगितले पुढे. ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी जे तप असेल, तपा म्हणजे ताप नसतं, आणि ताप झाला की काही हिनकस भाग जळून जातो. आपण दूध तापवलं, काय त्याचं जळतं? पाणी. याचा अर्थ टाकलं जातं म्हणून तर जळतं की नाही? दुधातलं पाणी तापल्यानंतर जळून जातं. कोणताही पदार्थ आटवला की त्यातला द्रव भाग जळून जातो. अग्नीमध्ये सोनं टाकलं की हिनकस भाग जळून जातो. तसं मनुष्याने कायिक, वाचिक, मानसिक तप केलं पाहिजे बरं. हे ज्या सगळ्या तपाचा विचार पुढे 17व्या अध्यायामध्ये आला आहे. मुळात तिथंच पाहायला पाहिजे तो सगळा विचार. कायिक, मानसिक, वाचिक तप झालं पाहिजे. आणि तप झाल्याशिवाय आपल्याला ज्ञानेश्वरीच कळणार नाही. कारण ज्ञानोबांनीच तप करून हा ग्रंथ तयार केलेला आहे. माझी या सत्यवादाचे तप. मग तपातून ग्रंथ निर्माण झाला तर आपल्यालाही थोडं तप करावं लागेल की नाही? आणि तपामध्ये अनुष्ठान आहे. परकीय लोकांचा ग्रह नाही, संग्रह नाही. हे फार तपाच्या गोष्टी. मनुष्याने दुसऱ्याचं वस्त्र परिधान करू नये, परान्न, परवस्त्रम, दुसऱ्याच्या घरात राहणं, या सगळ्या गोष्टी हानिकारक आहे. तप आहे ते, तप केलं पाहिजे. जान तप यांच्या ठाई तप ते रूप माझे. तपस्वी पुरुषाचं तप हे माझं स्वरूप आहे. ते शास्त्रामध्ये आणखीन एक उदाहरण आलं आहे. विश्वामित्र हे अगोदर राजे होते, क्षत्रिय होते. आणि मग पूर्वीचे राजे शिकार करण्याकरता जायचे. ते वनात गेले शिकार करायला. शिकार तर नाही मिळाले, पण 12 वाजले. 12 वाजता लागली भूक. ते सैनिकाला म्हणले थोडंसं झाडावर चढून पहा बरं, बघा बरं एखाद्या धर्मशाळेत धूर दिसतो का आपल्या एखाद्या आश्रमामध्ये. आणि मग त्या आश्रमात एक आश्रम दिसला त्यांना. ते महाराज एक आश्रम आहे समोर, आणि आश्रम असेल तर आपल्याला काही ना काहीतरी नक्की मिळेल. राजा आहे देशाचा. आणि त्या आश्रमात गेले. वशिष्ठ ऋषी होते. त्याला राजा तू आमचा पाहुणा आहे, आता अतिथी देवो भव. 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. सरोवरावर जाऊन स्नान करून ये किंवा हातपाय धुवून या. सगळे सैनिक गेले. तर जेव्हा गेले तर आश्रमात काहीच नव्हतं. आणि आल्यानंतर नवीन मंडप, बसायला आपापल्या योग्यतेनुसार आसन,
ज्या राजाला सिंहासन सोन्याचं, बाकीच्याला चांदीचं, काहीला चटई, काहीला काहीच नाही, मग योग्य त्यानुसार बसले. गर्दी जास्त असेल ना, मग आता भोजना करतात ताटंसुद्धा सोन्याचे, काहीला चांदीचे, काहीला केळीचे पानं, काहीला दुसऱ्या पत्रावळ्या. योग्यतेनुसार त्या हत्तीला वेगळ्या प्रकारचा चारा, घोड्यांना वेगळा चारा, लोकाला सुद्धा आपापल्या योग्यतेनुसार. आता ते राजा होता ना विश्वामित्र, सुरुवातीला क्षत्रिय आहे. बाकीच्या सैनिकाला लागली होती भूक, त्याने मागचा पुढचा विचारच नाही केला. आली वाडकी मागं जाऊ द्यायची, आली वाडकी घ्यायचीच. राजाच्या करावून गेला. तो म्हणे मी एका देशाचा राजा आहे आणि हे आश्रमात राहणारे ऋषी, इथं आलो तर मंडप नव्हता आणि फक्त हातपाय धुणी येईपर्यंत एवढी व्यवस्था झालीच कशी? मी सुद्धा नाही करू शकत एवढं नियोजन. मला नियोजन लय कठीण असतं. उन्हाळा संपल्यानंतर कूलर येतात, याला नियोजन नाही म्हणत. नियोजन व्यवस्थित असावं लागतं. अगोदरच सुई मीठसुद्धा घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, याला नियोजन म्हणतात. आणि नियोजन कौशल्य आहे. तुम्हाला नियोजन जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा बघा. वा, नियोजन तंतोतंत. प्रतापगडाच्या पायथ्याला पराक्रम केला की नाही, जवळपास 8 ते 10 तास एका जागेवर बसच होतं सैनिकांना. थोडीसुद्धा चाहूल लागता कामा नये, नाही तर सगळं नियोजन विस्कळीत होऊ शकतं. ज्याला नियोजन चांगलं जमतं की निवेजन नाही, नियोजन ज्याला जमतं ते त्याचं अर्ध काम अगोदरच पूर्ण होतं. तो म्हणला मी सुद्धा एवढं नियोजन नाही करू शकत. जेवलाच नाही तो, बाकीच्याने विचार नाही करा. सैनिक विचार कुठं करतात? आपलं जेवायचं काम करायचं. उशीर आलेले माणसं जेवणच करतात, विचार नाही करत बाकीचं काय. राजाने विचारलं विश्वामित्र हे आपलं वशिष्ठजी, तुम्ही एवढं सगळं कसं काय केलं? त्याने राजा माझ्याकडं तप आहे आणि तपाचा प्रभाव असल्यामुळे नंदिनी नावाचे कामधेनू माझ्याकडे आहे, ती माझी माता आहे. संकल्प केल्याबरोबर ती येते, जेध वाजो जे मागे एक सरेची प्रसव लागे. आणि मग याची बुद्धी, विश्वामित्राची बुद्धी फिरली. त्याने मी क्षत्रिय आहे, कधी कधी दुष्काळ पडतो तर त्या गायीची मला जास्त गरज आहे, ती गाय मला द्या. ऋषी म्हणले तो राजा आहे, मी तुला नकार देऊ शकत नाही आणि मी हिंसेचा परित्याग केला त्यामुळे तुझ्याबरोबर युद्धही करू शकत नाही. न्यायची असेल तर तो घेऊन जाऊ शकतो, पण नंदिनी नावाचे कामधेनू तिची इच्छा असेल तर घेऊन जा, नाहीतर घेऊन जाऊ नको. आणि त्या कामधेनूकडे गेले, सांगितलं आई राजाला मी प्रतिकार नाही करू शकत, तुला जायचं असेल राजवाड्यात तर जा, राहायचं असेल तर आश्रमात राहा. पण ती गाय होती, तिलाही कळालं होतं कोणा संगतीत राहून कोणाच्या नाही. ते म्हणे नाही संताच्या सानिध्यात राहायचं, भले वनात करायला भेटाना, पण राजाच्या राजमहालामध्ये जायचं नाही. इथं तर आपण एखादा चांगला बंगला पाहिला, त्या अंगणात तुळस जरी नसेल तरी जेवायला जातो आपण, जाऊ नये आपण जेवायला. आपल्याला वाटतं फार मोठा बंगला आहे, काही नसतं बंगल्यामध्ये, फक्त उदासीनता असते सगळे. आणि एखादी झोपडी असते वारकऱ्याची, तुळशी वृंदावन आहे, काही ग्रंथ असतात, गळ्यात माळ असते तुळशीची, भाजी भाकरीच असते पण गोडी असते. त्या गायीने ठरवलं की नाही जायचं. आता राजा घेऊन चालला बलाचा वापर करून, तर त्या कामधेनूने आपल्या अंगातून नवीन सैनिक तयार केले, नवीन ताज्या दमाचे नवीन सैनिक. आणि राजाचे सैनिक जेवून मस्त झालेले होते. आता जेवल्यानंतर युद्ध करता येतं होय? अहो जेवल्यानंतर टाळ घेत नाही माणसं, युद्ध तले लांब राहिलं. युद्ध जेवल्यानंतर कोण थांबतंय तिथं, कोण पाहतं याकडे, सगळे जातात पळून. आता युद्धात पराभव झाला आणि मग तेव्हा त्याने ठरवलं धिक बलम क्षत्रिय बलम ब्रह्म बलम किंवा तपस्व्याचं बळ हे खरं बळ आहे. जान तपियाच्या ठाई तप ते रूप माझे, बळिया माझे बळ ते मी जाणे आढळ. जाण अर्जुना, बलवान पुरुषाच्या ठिकाणी असणारं बल ते बल माझं आहे. ते राजा शिवछत्रपतींच्या चरित्रात पाहिलं ना, शत्रूचं मोजमाप घेऊन आले ते बैरजी नाईक. बैरजी नाईक फार गुप्तहेर खात्यातले तरबेज. तर त्यांनी त्या शत्रूला आलिंगन देऊन पाहिलं होतं. राजाला सांगितलं होतं एवढं मोठं शरीर त्याचं, असं माप घेऊन आलिंगन देऊन पाहिलं होतं. आणि मग राजे त्याच्याबरोबर युद्ध करण्याचा सराव करायचा म्हणून ते येसाची कंक वगैरे जे आहे की नाही, त्यांच्याबरोबर युद्ध करायचे दररोज. सराव अगोदरच, आपल्याला जायचं ज्या दिवशी त्या अगोदरच काय काय होऊ शकतं. मग जिरे टोप परिधान करायचा, अंगामध्ये शिलबंद चिलखत असावं, समोरची व्यक्ती किती बलवान आहे
ते मोजमाप करून. मग त्याच्याकडं बळ होतं, राजाकडं सुद्धा बळच होतं की नाही. हत्तीमध्ये पण बळ असतं आणि सिंहातही बळ असतं, पण सिंहातलं बळ हत्तीपेक्षा वर चढ असतं. म्हणून काही काही माणसं आहार आणि तामसी असतात, दिसायलाही दष्टपुष्ट दिसतात, पण सात्विक असणारी व्यक्ती चातुर्य संपन्न असल्यामुळे त्याला ऐकत नसते. म्हणून जरी त्याच्याकडं बळ असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडं त्याहीपेक्षा चांगलं बळ आहे. नीतीचं बळ, आत्मबळ आणि शक्तीच्या बळापेक्षा सुद्धा बुद्धिबळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. जाताना राजकीय समीकरण म्हणून संभाजी महाराजांना सोबत घेऊन गेले की जरी हा लहान असेल तर याला लहान वयामध्ये राजकारण कळालं पाहिजे. याला म्हणतात दूरदृष्टी, संस्कार. मी कधीतरी तुम्हाला प्रसंग सांगितला असेल, रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा बरेच असणारे शत्रूसुद्धा आले होते, इंग्रजही पण आले होते. तरी का हो, या रायगडावर चालण्यासाठी फक्त पाऊल वाट आहे. जोग जर गेला तर माणसं दरीमध्ये कोसळू शकतात. एवढे मोठाले हत्ती इथं कसं काय तुम्ही आणले? ते म्हणले आमच्या राजांना माहिती होतं की आपल्याला राज्याभिषेक इथंच करायचा आहे. तर हे हत्ती जेव्हा लहान होते, पिल्लू तेव्हाचे वरती आणले होते. त्याला दूरदृष्टी म्हणतात की वरती मोठे झाले तर आणता येणार नाही, आणि मोठे झाले तर विद्यार्थी आणताच येत नसतात. ते लहानपणातच आणायचे असतात, कवळे असतानाच तेव्हा संस्कार होतो. मातीला आकार केव्हा द्यायला जातो? गोळा असेल तोपर्यंत. एकदा वाळला की त्याला आकार नाही देतात, आपला बिघडतो त्याला आकार देता हे आम्हाला माहिती होतं. दूरदृष्टी म्हणतात. संभाजी महाराजांना सोबत घेऊन गेले आणि शत्रूच्या परकीय प्रदेशामध्ये आयात, पुन्हा बंदिवासामध्ये पडले. बाहेर निघायचं आहे की नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकाला सांगितलं, हतबल होऊ नका, मला काहीतरी मित्राला सांगितलं, मला गोष्टी सांगा काहीतरी. मग आग्र्याच्या जवळ मथुरा आहे आणि मथुरेच्या कारागृहामध्ये एक बालक असा शत्रूच्या वेड्यामध्ये सापडला होता. कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि मग त्या आपल्या मित्रांनी सांगितलं, राजे, तेव्हा वसुदेवाने एक टोपली घेतली आणि त्या टोपलीमध्ये बालकाला ठेवलं आणि यमुनेचा पूर आला तर पुरातून पलीकडे गेले, गोकुळामध्ये बालक सुरक्षित. शिवाजी महाराज म्हणले, थांबा, उत्तर मिळालं आपल्याला. म्हणून पुराणं अशी मदत करतात. त्याने आपल्याला सुद्धा आता पेटाऱ्यातूनच जायचं आहे म्हणे. जर ते टोपलीतून जाऊ शकतात तर मग योग्य मापात पेटारे तयार करा. तिथं कादंबरी माप शब्द आहे की नाही, त्याला असं अवतरण आलेलं आहे. मापात पेटारे तयार करायचे. माप म्हणजे कोणतं? आपण बसले पाहिजे सहज असे पेटारे तयार करा. बळच आहे की नाही, बुद्धिबळ आहे. आणि जे बुद्धिबळ कधी पण त्याचे डोळे झाकता कामा नाही. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये अनेक राजे शत्रूच्या तावडीतून सही सलामत बाहेर पडले. ते बाहेर पडत असताना वाक्प्रचार आहे की शत्रूच्या हातावर तुरी देऊन बाहेर पडले. पण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहे की जे शत्रूच्या हातावर तुरी नाही, मिठाई देऊन गेले. मिठाई दिली, भरपूर मिठाई वाटली त्यांना आणि सही सलामत. तर येत असताना संभाजी महाराज एवढा प्रवास करू शकणार नाही, प्रवासामध्ये त्रास होईल, म्हणून त्यांना वाराणसीमध्ये ठेवलं. आणि वय वर्ष 9च आहे, पण 9व्या वर्षामध्ये सांगितलं की तुम्ही आता ब्राह्मण व्हायचं आणि असं वागायचं की चुकूनही संशय आला नाही पाहिजे की तुम्ही क्षत्रिय आहात म्हणून. काय संस्कार असेल, ओळखूच नाही आलं कोणाला, चुकूनसुद्धा नाही. आणि जर कदाचित कोणी संभाजी महाराजांचा शोध घेतला तर अफवा उठवली की प्रवासामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग आता जर शत्रू स्वर्गामध्ये जरी गेला शोधायला तरी संभाजी महाराज सापडणार नाही. बळी या माझी बळ ते मी जाण आढळ. बलवान पुरुषामध्ये बळ ते आढळ स्वरूपाचं मी आहे. आणि मनुष्याने आपल्या बलाचा अभिमान करू नये. जे पैलवान 4 जणाला कुस्तीमध्ये आवरत नाही, कधी तारुण्यात एकटा मनुष्य 4 जणांना लुळवू शकतो. आणि तो जर वार्धक्याला प्राप्त झाला की त्याला उठवायला 4 माणसं लागतात. म्हणून बलाचा अभिमान करू नये. बळ या माझी बळ ते मी जाण आढळ. ते देवाचं बळ आहे. भगवंताचे किती मोठं बळ आहे. शकटासूर आला होता, भगवंताने नुसता अंगठा लावला गाडीला. शकटासूर जे उचलला आकाशामध्ये, ज्या गाडीवर बसला होता, गाडला गेला, सापडला नाही परत, त्या अदृश्य शरीरामध्ये आला होता. त्याच्या वजनाने त्या गाडीचे चाकं जमिनीत रुतले होते. आणि असा असणारा गाडा घेऊन भगवंताला चिरडून टाकण्यासाठी आला. ते भगवंताने खेळता खेळता पाळण्यातून नुसता अंगठा लावला.
तर तो गाड्यावर असणारे मोठाले डेरे ते आकाशात भिरकावले गेले, कडाडा असा आवाज झाला आणि तो गाडा खाली पडला. आता हे झालं नेमकं कसं कोणालाच कळेना. यशोदा मैयाने विचारलं, झालं कसं सांगता येईना कोणाला. लहान 2-4 बालक खेळत होते आणि मैया हे जे पाळण्यात खेळलेलं बाळक आहे ना, हे या बालकाने अंगठा लावला म्हणे, त्यामुळे गाडावर गेला. तो या बाळकाला, हा हे तर लय लहान आहे, लहान दिसायला आहे, पराक्रम फार मोठा आहे. बळी माझी बळ किंवा गिरी गोवर्धन याने उचललेला. गोवर्धन पर्वत सहज परमात्म्याने उचलला. बल आहे. नुगडता बाळपणाची फुली जेने मी अदानवी सृष्टी केली आणि त्या भगवंताचंच बल इतरांना प्राप्त झालं. सगळे बलवान आहेत. बळ म्हणजे सामर्थ्य. बरं, त्याला उत्साह, ज्याच्याकडे बळ आहे ना त्याच्याकडे उत्साह असतो. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे, मी तरुणांना त्यांनी बाकीचं अध्यात्म वाचण्यापेक्षा त्यांना मी एक सल्ला देईन, त्याने फुटबॉल खेळला पाहिजे. आणि या असं कसं काय सांगतो तुम्ही, अध्ययन करण्यापेक्षा फुटबॉल खेळला पाहिजे. तर ते म्हणाले, जर तुम्ही शरीर चांगलं कमवलं आणि जर तुमच्यामध्ये ऊर्जादायी रक्त निर्माण झालं तरच तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची प्रतिभा कळेल, नाहीतर कळणार नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. दुर्बल मनुष्याला ऊर्जा नसते. ज्याच्यात आतून उत्साहाची ऊर्जा असते त्याला बल असतं. जे शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धीला धारण करू शकतं अशा सामर्थ्याला बल म्हणतात. आणि कोणतंही कार्य करायचं असेल तर बलच लागतं बघा. बलाशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिलं मनुष्याने बल कमवलं पाहिजे. ते सगळ्या प्रकारचं बल. बरं, शारीरिक बळ, इंद्रियांचं बळ, मानसिक बळ. काहीकडे शरीराचं बळ फार असतं पण मन एवढं भित्र असतं तर अंधारातसुद्धा 4 पावलं चालत नाही. मित्राला उठं, होय चल ना, सोबत चाल ना. मानसिक बळ नाही, घाबरत होतो. आणि काहीचं मानसिक बळ फार असतं, काही होत नाही. आता पाठीमागे तो कोरोना आला होता. घाटावरच्या माणसाला काय होतं बरं, मास्क होतं का? मास्क नाही, सॅनिटायझर नाही, सोशल डिस्टन्सिंग अजिबात नाही, काही नाही झालं त्यांना. मानसिक बळ चांगलं होतं. आणि असेही त्यांच्याकडे 2-4 प्रकारचे औषधं असतात. लस घ्यायची गरज नाही त्यांना, लस घ्यायची गरज नाही. बळी माझी बळ. जास्त खोलात नाही गेलं पाहिजे. ते मी जाण आढळ स्वरूपाचं बल ते मी आहे. बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. आपल्या बुद्धीचा आपल्याला कधी अभिमान होणे. बुद्धी म्हणजे विवेक शक्ती, ज्यामध्ये सार असार निवडता येतं. ज्ञानोबा म्हणतात निवडलं पाहिजे. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामार्थ घडी राहू नको. हे निवडण्याची शक्ती ना त्याला म्हणतात बुद्धी, विवेक शक्ती. तैसे विचारिता हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, मैळ हे चोख, ऐसे निवडी जे. जे आदमोत्तम सुजे, जिये साने थोर बुजे, जिया दिठी पारखी जे विशो जीवे. ज्याला लहान मोठं कळतं, पुण्य आहे का पाप आहे, शुद्ध आहे का मलिन आहे, हे सगळं ज्याला निवडता येतं त्याला म्हणतात बुद्धी. आणि ज्या बुद्धीच्या सामर्थ्याने जीव विषयांची निवड करू शकतो. निवड करता येते ना. विवेक शक्ती असावी लागते. जेवताना सुद्धा विवेक असावा लागतो बघा. मग ते जेवताना पण असा, म्हणून चमच्याने जेवू नये, कारण चमच्याला खडे नाही कळत. चमच्याला खडे कळतात का? ते खडे कोणाला कळतात? आपल्या बोटाला. म्हणून तर आपण घास हाताने जेव्हा, आपली भारतीय संस्कृती आहे. दुसरा एक अर्थ आहे की अन्न किती गरम आहे, किती उष्ण आहे, याची संवेदना बुद्धीपर्यंत जाते ना हाताच्या माध्यमातून. अनेक त्यामध्ये गोडी तयार होते. म्हणून हाताने जेवलं पाहिजे स्वतःच्या. आता लहान मुलगा असेल तर बिचाराला माहिती नाही, मग आई त्याला भरविते. पण त्या हाताला खडे कळतात, चमच्याला नाही कळत. दाताला कळतात मग आत गेल्यावर. मग ते पारखी काही माणसं बघा, ताटात पदार्थ आले की त्यांना लगेच कळतं काय घ्यायचं, किती घ्यायचं, काय नाही घ्यायचं. विवेक असावा लागतो. काहीचं जेवण झालं तरी कळत नाही. विवेकाचा अभाव आहे. त्याला बुद्धी असावी लागते की नाही. बुद्धी नाही. बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. हे रस खाण्यास परिणामी हा विवेकाचा अभाव आहे तिथं. आपल्याला कफ होतो, जागरण होतो, थोडं कमी पाहिजे. पण आता लोक आग्रह करतात हो, हे मनाला आहे.
बळिया माझी बळ तेमी जाण आढळ, बुद्धी म्हणते केवळ बुद्धी तेमी. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारी बुद्धी ती शक्ती माझी आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की याला बुद्धी नाही, असं नसतं. प्रत्येकाला बुद्धी असते, फक्त वापर वेगवेगळा असतो. बुद्धी नसते का? ते कधी कधी ना फार मोठ्या एखाद्या चोरीचा तपास केला जातो बघा. तपास कोण करतं तुम्हाला माहितीच नाही? पोलीस करतात. नाही, पोलीस नाही करत तपास, कुत्रे करतात की नाही? श्वान पथकं ते बघा. कुत्र्यांना काही शिक्षण असतं, त्या कुत्रं नाही म्हणून श्वान म्हणून आपण, शब्द चांगला. मग ते श्वान पथकाला चोरांचा माग लागतो बघा. तपास लागतो की नाही? कुठे बॉम्ब ठेवलेला हे त्यांना कळतं. चाणक्य असतात ते, त्यांनाही पगार असतो बरं. आणि विशिष्ट वय झालं की त्यांना ठेवत नाही नोकरीला, त्यांना नष्ट केलं जातं असं म्हणतात. व आपल्यालाही माहिती नाही, कारण जर चुकून ते एखाद्या शत्रूच्या ताब्यात सापडलं तर त्याचा पुन्हा गैरवापर होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये बुद्धी आहे की नाही? पण त्याच्यात एक न्यूनता आहे. कुत्र्याला चोराचा तपास करता येतो, पण समोरून येणारी गाडी किती वेगात आहे आणि रस्त्याच्या पलीकडे जाताना आपल्या धडकं नाही बसणार ना, हे नाही कळत. त्या बाबतीत त्याची न्यूनता आहे. म्हणजे कुत्र्याच्या ठिकाणी मानवापेक्षा जास्त बुद्धी आहे हे खरं आहे, पण त्याच्या बुद्धीचा वापर करावा ही बुद्धी मानवाकडे आहे. म्हणजे मानवाला कळतं की नाही कोणाचा काय वापर करावा. तुम्ही जर पाहिलं असेल, बैल असतात बघा. मी अनुभवातून सांगतो बरं का काही गोष्टी. बैल असतात की नाही, गाडीला झूम पाहिजे. रात्री गावातून निघायचं प्रवासाला आणि अंधारात प्रवास करायचा, फक्त वाट असावी, त्याला गाडीची वाट म्हणतात. बैल बरोबर आपल्याला गोठ्यावर नेऊन ठेवतात, 5 किलोमीटर का अंतर असाना. बुद्धी आहे त्यांच्याकडे. किंवा काही प्राणी मात्र नुसत्या वासाने ओळखतात की आपला मालक आलेला आहे. किंवा काही प्राणी मात्र हाताने ओळखतात, हाताने. महाराणा प्रताप, ते प्रसंग आला ना बिकट युद्धामध्ये, चेतक नावाचा त्यांचा घोडा आहे, त्याने वाचवलं त्यांना. प्रसंग इतका तो विकळ झाला होता, जोपर्यंत सुरक्षित राजे येत नाही तो पळतच राहिला. शेवटी त्याने स्वतःचा प्राणत्याग केला, राजे वाचवले. मग बुद्धी कोणाकडं नाही? सगळ्याकडं बुद्धी आहे. मुंगीत बुद्धी नाही? आपल्यापेक्षा जास्त आहे. अशा मुंग्या जर रस्त्याने निघाल्या तर कळत नाही स्वयंपाकघरातल्या कोणत्या डब्यात चालली म्हणून. आपल्याला वाटतं शेंगदाण्याच्या डब्याकडं चालली, पण नाही, ती जाते साखरेच्या डब्याकडं. बुद्धीच आहे ना तिच्याकडे. म्हणजे एवढ्या सूक्ष्म प्राणी मात्रामध्ये सुद्धा जी बुद्धी आहे ना, सगळ्यांच्या ठिकाणची बुद्धी देवाची आहे. बुद्धी म्हणते केवळ बुद्धी तेमी. आणि बुद्धीनेच कामं होतात, शक्तीने एवढी कामं नाही होत जेवढी बुद्धीनं होतात. बुद्धीचा अभिमान असता कामा नये. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असता की वाराणसीमध्ये एका व्यक्तीचे 4 वेद पाठ होते. ते पाठांतराला बुद्धीच लागते बरं. आणि बुद्धी सुरुवातीला कुणाचीच नसते. बुद्धी हे घासावी लागते. भांडे घासले ना तर चकाकतात, तलवार घासली की त्याला धार येते. मग समज काय बुद्धीला धार आहे? पहिली घासलेली आहे. घासावी लागते ती बुद्धी, सारखे प्रयत्न करावे लागते. कोणताही व्यक्ती सुरुवातीपासून हे फक्त योगभ्रष्ट आहे की त्याला तत्रतम बुद्धी संयोगम, गत जन्मातली बुद्धी त्याला परत प्राप्त होते. नाहीतर अभ्यासाला काहीच कठीण नाही. कोण म्हणतो विद्यार्थ्याला बुद्धी नसते? हा, एखाद्या विद्यार्थ्याच्या ओव्याने पाठ होत, पण त्याची बुद्धी नसते असं थोडीच आहे. आणि त्याला तुम्ही एखादं गीत सांगा बरं पाठ करायला, तुम्ही फक्त कागदावर लिहून द्या, 5 मिनिटात पाठ करतो तो. म्हणजे बुद्धी नाही का? आहे. सगळ्यात बुद्धी असते, फक्त बुद्धी लावायची कुठं याची बुद्धी नसते. बुद्धी सगळीकडेच आहे, फक्त त्याला दिशा कोणती द्यावी. आणि त्या आपल्याला आवड असली ना आतून, तर आपल्या बुद्धीचा व्यवस्थित वापर होतो बघा. सुरुवातीला बुद्धी कोणाचीच नसते. 4 वेद पाठ, 4 वेद पाठ व्हावं, पण पाठांतराचा अभिमान नसावा. आता वाराणसीतल्या गल्ल्या लहान आहे, त्या वाराणसी त्या गल्लीतून एक म्हैस उधळली म्हणतात, किंवा रेडा उधळला. आणि सगळे लोक धावले इकडं तिकडं प्राण वाचवण्यासाठी. ज्याचे 4 वेद पाठ होते की नाही, तर तो बुद्धिमान व्यक्ती पण त्याच गल्लीतून चालला होता. लोकांची गर्दी उसळल्यामुळे तो धावला. तर धावता धावता एका लोखंडी खांबाला त्याच्या डोक्याला धक्का लागला, लोखंडी खांबाचा. म्हणजे त्याचा स्मृती कप्पा होता ना बुद्धीतला, तिथं साठवलं जातं. आपल्या बुद्धीमध्ये खूप मोठी अपाट शक्ती बरं. अजून आपण बुद्धीचा काहीच वापर केला नाही मानवाने.
जेवढा शोध लागला म्हणतात ना बुद्धीचा, हे फार अल्पबुद्धी विकसित झालेली अजूनही. कितीतरी शक्यता आहे मानवाच्या बुद्धीचा विकास होण्याची. ते सत्वगुणाने सात्विक आहाराने विकसित होते. आपला चुकीचा आहार असेल, चुकीची संगती असेल ना, तर बुद्धीवर असा गंज चढतो. ते घासावी लागते वारंवार प्रयत्न आहे. ते स्मृतीच्या कप्प्याला धक्का लागला की त्याला 4 वेद पाठ होते, विसरले ते. परिणाम मी कोण आहे हाही तो विसरला. आणि मग त्याला भूक लागली तर सांगता येत नसायची. म्हणलं तो रडायचा, ओरडायचा, म्हणून लोक त्याला अन्न आणून द्यायचे. मग आता आल्यानंतर किती खावं हेही कळत नसायचं, खातच राहायचा. जास्त खाल्ल्यामुळं पोट दुखायचं, रडायचा. कशामुळे? बुद्धिमान मनुष्याने अभिमान करू नये. बुद्धिमंती केवळ बुद्धी तेमी. कधी कधी काही माणसं दिसा की ते बुद्धीचा वापर नाही करत, पण त्यांच्याकडे बुद्धी असते. असं म्हणतात की एकदा एक असंच काहीतरी पर्वकाळ आला. तो पर्वकाळ संपत आल्यामुळे धर्मराजाला अशी इच्छा झाली की या पर्वकाळामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्यासोबत जेवायला पाहिजे. पण आता कालावधी संपत आला, नाही ना काही करता येईना. भीमाला काम सांगितलं. म्हणजे भीमा, माझी अशी इच्छा आहे की भगवान श्रीकृष्ण जेवायला असावे. म्हणजे दादा कधी इच्छा आहे तुमची? म्हणे उद्याच. काही काळजी करू नका म्हणे, मी भगवंताला घेऊन येतो. झालं, भीमावर काम सोपवलं. युधिष्ठिर धर्मराज निवांत राहिले. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला. 11 वाजले. 12 वाजता जेवायला बसायचं. कमीत कमी कीर्तनकारी 1 तास अगोदर आले पाहिजे, लोकांच्या जीवात जीव येतो. मग ठीक आहे, भगवंत अजून जेवायला आले नाही. पण जा बरं म्हणे भीमाला सांगा बरं. भीम कुठं गेलाय म्हणे, भगवंताला निरोप पाठवला का नाही. ते सेवेकरी गेले तर भीम महाराज झोपलेले होते. 11 वाजता रात्री उशीर आल्या संकीर्तन करून 11 वाजले झोपलेले. धर्मराज म्हणले आज शेवटचा दिवस आहे या महिन्यातला. जर हा पर्वकाळ गेला तर भगवंताला जीव घालण्याचा माझा संकल्प राहील. 11 वाजले, भीमान तू अजून भगवंताला निरोप. म्हणजे तुम्हाला काय करायचं, देव आले पाहिजे नाही वेळेवर, म्हणून आले पाहिजे. तो आणणार कसे, जबाबदारी माझी. 11 वाजता उठले, स्नान वगैरे केलं, 11:45 अंगणात आले. बघा भीम म्हणाले दादा स्वयंपाक झाला का? म्हणे हो तयार आहे. वाढा म्हणे ताटं. अरे म्हणे देव आले नाही, ताटं कशा, तुम्हाला काय करायचं, ताटं तर वाढा. मग ताटं वाढायला सुरुवात केली. केळीचे पान, पाट, चौरंग, त्यावर पानं ठेवले. सगळे पदार्थ वाढले. आसनं ठेवले. पदार्थ जिथल्या तिथं वाटले. सगळ्या पदार्थाच्या नंतर शेवटी काय वाढायचं असतं, तूप वाढायचं असतं. सुरुवातीला खरं तर मीठ वाढण्याची गरजच पडून पण वाढावं लागतं. मग सुरुवातीला मीठ आणि सर्वात शेवटी तूप वाढल्याशिवाय जेवण करू नये. पण त्यात पद्धती बरं, सुरुवातीला जरी मीठ वाढलं तर सुरुवातीला मीठ खाऊ नये आणि शेवटी तूप वाढलं तर शेवटी वाढलेला तूप घास पहिला खावा. म्हणजे पहिल्या घासापासून आपल्या सगळ्या आतड्याला असं तूप लागत जातं आतमध्ये. आणि ते मार्ग करतं मग मोकळा सगळ्या अन्नाला पुढे जायला. पुढे अन्नाला टोल नाका लागत नाही. असं तूप पहिल्यांदा तुपाचं ऐकून तर ठेवा, सांगाल काम येईल. पहिला घास तुपाचा खावा, म्हणजे तूप वाढवून घ्या. आसनं टाका. अरे म्हणे भीमा 10 मिनटं राहिले, तुम्हाला काय घ्या नाही, तुम्ही फक्त बसा. आणि मग भीमाने द्वारकेकडे तोंड केलं. हातातली कौमुदकी नावाची गदा घेतली आणि भगवंताकडे पाहून सांगितलं, प्रभो आमच्या दादाची इच्छा आहे, तुम्ही जेवायला आलं पाहिजे. आणि मला माहिती आहे की तुम्ही एका दिवसात येऊ शकत नाही, पण दादा नाराज झाले असते. दादा नाराज होऊ नये यासाठी मी दादाला म्हटलं की मी घेऊन येतो. मला माहिती एवढ्या वेळात मी सुद्धा तिथं येणार नाही. कालचाच वेळ होता आपल्या हातामध्ये. आणि मग आकाशामध्ये गदा भिरकाविली आणि भगवंताला सांगितलं, प्रभो जर तुम्ही या क्षणात प्रगट झाला तर तुमचा भक्त हा भीम वाचेल, अन्यथा या गदेखाली या भीमाच्या मस्तकाचे तुकडे होतील. आणि जी गदा आकाशामध्ये भिरकावली, उंच गेली. जितका पदार्थ उंच जातो तितकाच वेगाने तो खाली येतो. आणि वेगाने खाली आलं की त्याच्यामध्ये बळ येत असतं. प्रचंड वेगाने आता ती भीमाची गदा, भीमाची ताकद आकाशामध्ये फेकली. आणि भीमाला माहिती होतं की आकाशामध्ये फेकल्यानंतर ही नेमकी कुठं आदळणार आहे. बरोबर त्या जागेवर जाऊन बसले आणि खाली मान घातली. आणि प्रभूला सांगितलं, प्रभो वाचवायचं असेल भीमाला तर तुम्ही या. गदा प्रचंड वेगाने वरती गेली आणि तितक्याच दुप्पट वेगाने गदा वजनाने खाली आली.
भीमाच्या मस्तकामध्ये गदा आदळणार, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. भगवान प्रगट झाले. प्रगट म्हणजे सगळीकडे व्यापकच आहे, पण विशेष रूपाला प्रगट झाले आणि वरच्यावर भगवंतांनी ते गदा झेलली. म्हणजे भीमा काय काम आहे? काय नाही म्हणे जेवायला बसायचं. अरे म्हणे असे काम करत जाऊ नको. ते म्हणे असे काम करतो तर म्हणून आपलं नाम आहे भीम कर्मा मूर्खोदरा, ज्याची कर्म भयानक आहे. मला दृष्टांत त्याकरता नव्हता सांगायचा, पण देवाला एवढ्या कमी वेळामध्ये बोलवायचं बुद्धीचं आहे की नाही? कशा बुद्धीचा वापर केला आहे? बुद्धिमंती केवळ बुद्धी तेमी. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारी बुद्धी, विवेक शक्ती हे माझं स्वरूप आहे. आणि जे काम शक्तीनं होऊ शकत नाही ते बुद्धिमतेनं होऊ शकतं. म्हणून बुद्धीचा वापर केला तर सगळ्या प्रकारची कामं होतात. बुद्धिमतां बुद्धी अहम अस्मी. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारी बुद्धी ती माझी शक्ती आहे. ते आणखीन एक उदाहरण आठवलं इतिहासातलं. एक चाणाक्ष व्यक्ती होता. पुण्यातच घडलेलं बहुतेक उदाहरण आहे. आता नावं नाही आठवत, बहुतेक नाना फडणवीस असं काहीतरी नाव आहे त्यांचं. महाराष्ट्रामध्ये 3.5 लोक शहाणे होते म्हणे. म्हणजे काय? 1, 2, 3 चौथी व्यक्ती, 5वी व्यक्ती शहाणी नव्हतीच म्हणून त्या 3.5 शहाणे म्हणतात. असं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. ते नाना फडणवीस त्या दरबारामध्ये अनेक फसविणारा व्यक्ती त्या दरबारात आला. त्याने इतका सुंदर हिरा तयार केला, इतका मौल्यवान हिरा, त्याला पैलू पाडलेले, देशाला त्याला चकाकी आलेली. राजाला सांगितलं, राजा माझ्या या कौशल्याची तुम्ही किंमत करा, योग्य किंमत करा बरं राजा, तर तुम्ही रत्नपारखी ठराल. जर तुम्हाला किंमत नाही करता आली तर आम्ही समजून घेऊ तुम्ही रत्नपारखी नाही. राजा म्हणले मला तेवढा वेळ नाही, आमचे मंत्री नाना फडणवीस त्यांच्याकडे तुम्ही जा. पुण्यातला इतिहास म्हणता ते देवपूजा करत होते. त्यांच्याकडं तो असणारा रत्नपारखी आला. ते आल्यानंतर झालं असं की ते देवपूजेमध्ये मग्न होते. ते म्हणजे थोडा वेळ थांबा, देवपूजा झाल्यानंतर मी तुमच्या रत्नाची किंमत करतो आहे. देवपूजा आटोपली आणि मग तो रत्नपारखी आला आणि त्याने रत्न आपलं असं समोर ठेवलं तर 2-3 वेळा त्याच्यावर माशी बसली त्या रत्नावर. त्या रत्न ज्याने तयार केलं त्याने ते हाकलण्याचा प्रयत्न केला. हाकलली तरी माशी तिथं यायचीच. ते नाना फडणवीस तिथं आले. म्हणे वा काय रत्न आहे, पण माझी एक इच्छा आहे म्हणे. आमची देवपूजा नेमकी झाली, देवाला स्नान ज्यामध्ये घातलं की नाही त्या उरलेल्या पाण्यामध्ये रत्न मला हे 2-4 मिनटं ठेवायचे आहे. तेवढ्या वेळापुरतं रत्न द्या. एक 2-4 मिनटामध्ये हे रत्न बाहेर काढलं की मी तुमच्या रत्नाची किंमत करतो. तो रत्न तयार करणारा म्हणला आता किंमत झाली. कशी काय? म्हणे अहो हे रत्न नाही, ही खडी साखर आहे. ही जर पाण्यात ठेवली तर हे राहू शकणार नाही. पण हे तुम्हाला कसं काय कळालं की हे रत्न नाही खडी साखर आहे? त्यावेळी माशी बसल्यावरच मला कळालं की माशी विनाकारण कुठं बसणार नाही. ज्या अर्थी माशी वारंवार यावर बसली याचा अर्थ हा खाण्यासारखा काहीतरी पदार्थ असला पाहिजे. तो राजाला फसू शकतो, मला नाही फसू शकत. म्हणून राजापेक्षा मंत्री चाणाक्ष असले पाहिजे, हुशार असले पाहिजे की नाही. आणि जे चांगल्या प्रकारचा सल्ला देतात, मंत्रणा करतात, त्यांना म्हणतात मंत्री. असे ते असले पाहिजे. बुद्धिमान पुरुषाच्या दृष्टिकोनातून काही सुटत नाही. बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी असणारं अफाट सामर्थ्य, व्यासांच्या ठिकाणी बुद्धी आहे. आणि श्लोक काय वापरला? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी म्हटलं आहे. ज्यांच्या बुद्धीचा प्रांत कोणाला सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबाने व्यासाकरता एक शब्द वापरला, श्री व्यासे अप्रांत मती. किंवा गणपतीच्या कमरेलाची मेखळा आहे ना, ते तर व्यासादिकांची हा मती, तेचे मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. म्हणून महाभारतामध्ये जे आलं ते सगळं जगात आलेलं आहे. किंवा जगात जे जे दिसतं ते सगळं महाभारतामध्ये अगोदर आलं आहे. वर्तमान काळामध्ये जेवढे शोध लागलेले आहेत ना, किंवा भविष्य काळामध्ये लागणार आहे, त्या सगळ्यांचं कुठं ना कुठं तरी बीज आपल्याला महाभारताचा अभ्यास केला की महाभारतामध्ये सापडू शकतं. महाभारतामध्ये ते आहे. किंबहुना हल्लीच्या काळामध्ये ना काही ना काही परीक्षण केलं जातं. त्या सगळ्यांचा विचार भागवतामध्ये पण आलेला आहे. आणि सगळ्याची रचना कोणी केली? व्यासांनी. आणि बुद्धिमान पुरुषाच्या ठिकाणी बुद्धी ते मीच आहे असा भगवंतांनी तपस्व्यांचं तप,
बलवानाचं बल आणि बुद्धिमान पुरुषाची बुद्धी मीच आहे असं सांगितल्यानंतर आता पुढे आपल्याला एक प्रश्न येतो की प्राणी मात्रांच्या ठिकाणी जो काम तोही भगवंताची कशी विभूती, याचा विस्तार येणार आहे, पण ते चिंतन आज नाही, त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की